नमस्कार मंडळी, दिवाळी स्पेशल रेसिपी मध्ये खुसखुशीत अशा खारीसारख्या आपण करंज्या बनवूया। साहित्य बघा, साहित्य घेतलेलं आहे 1 कप गव्हाचं पीठ, तितकंच पिठी साखर घ्यायची। सुकं खोबरं मी 4 चमचे घेतलेलं, भाजून घेतलेलं आहे। भाजून नसेल तर तुम्ही भाजलेलं असेल तर भाजून घ्या। ड्रायफ्रूट आणि खसखस। आता सर्वप्रथम आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे। कढईमध्ये 2 चमचे तूप घालून घेतलेले आहे। तूप गरम झालेलं आहे। आता हे पीठ घालून मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचंय। गॅसची आच बिलकुल वाढवायची नाही आणि आपल्याला सोनेरी रंग होईपर्यंत हे पीठ भाजून घ्यायचंय। बघा, छान असं सोनेरी रंग आलेला आहे पिठाला आणि मस्त असे हे पीठ भाजून झालेलं आहे। ड्रायफ्रूट बघा, मी हे थोडेसे मिक्सरला बारीक करून घेतले आणि तेही आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आणि बघा, असे मंद आचेवरच सगळं भाजून घ्यायचंय, बिलकुल गॅसची आच वाढवायची नाही मिळत। ह्या रेसिपीचा व्हिडिओ मी मोठा 17 मिनिटाचा अपलोड केलेला आहे, पण तो खूप मोठा होत असल्याने मी पुन्हा हा 6 मिनिटाचा बनवलेला आहे। जर तुम्हाला हे जमलं नाही तर माझ्या एंड स्क्रीनला मी व्हिडिओची लिंक लावलेली आहे, एंड स्क्रीन लावलेली आहे, ती क्लिक करून तुम्ही पाहू शकता। तर आता हे ड्रायफ्रूट भाजून झाल्यानंतर आपलं हे मिश्रण सगळं एकत्र करायचंय। पिठी साखर आणि गव्हाचं सारण पीठ जे आपण भाजलं ते सगळं एकत्र करायचंय। आता करंजीच्या सारणामध्ये आपण वेलची पावडर आणि जायफळाची पावडर घातली नव्हती, ती घालून घ्यायची आहे। आणि मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे। सारणाचं टोटल प्रमाण जितकं असतं तितकाच मैदा घ्यायचा असतो। टोटल सारणाचं 1 कप गव्हाचं पीठ आणि पिठी साखर आणि सगळं ड्रायफ्रूट पकडून जवळपास अर्धा किलो हे सारणाचं सारण झालेलं आहे, तितकाच आपल्याला मैदा घ्यायचा आहे। आणि मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे, त्याचं आपल्याला मोहन टाकायचं आहे आणि आपल्याला हे कॉर्नफ्लॉवर करायला मिक्स करून घ्यायचंय। त्यामध्ये तूप घालायचंय आणि लोण्याचा गोळा असतो तशा पद्धतीने हे कॉर्नफ्लॉवरची स्लरी आपल्याला ही गोळ बनवून घ्यायचंय। बघा, अशा पद्धतीने आता आपण वेलची आणि जायफळाची पूड घालून घेऊया आणि आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं। आधी सर्वप्रथम हे बघा, तूप मी गरम करून घेतलं आणि ते ह्या मैद्यावर घालून घेतलं। मैदा मिक्स करून घ्यायचंय आणि आपल्याला थोडंसं त्यामध्ये मीठ घालून पाणी घालून आपल्याला हे घट्टसर मळून घ्यायचंय। 1 कप मी पाणी घेतलेलं आहे आणि पीठ सगळं तूप आहे ना, ते सगळं असं पिठाला चोळून घ्यायचं। बघा, अशी मुठ वळली पाहिजे आणि 1 कपातलं मी अर्ध पाणी घालून घेतलं आणि अर्ध पाणी मी ठेवून दिलेलं आहे। जसं लागेल तसं घालायचंय आणि घट्टसर आपल्याला हा पिठाचा गोळा तयार करायचा आहे। बघा, असा मस्त घट्टसर गोळा आपला हा तयार झालेला आहे। 1 कप पाण्यामधलं पाऊण कप पाणी लागलं, जवळपास पाव कप एवढं पाणी उरलेलं आहे। आता ह्याला 10 ते 15 मिनिटं रेस्टला ठेवायचं आणि मग ह्याला आपल्याला साठ्याच्या करंज्या बनवायच्या आहेत। तर आपल्याला 3 गोळे करून घ्यायचे आहेत। सगळ्यात एक लहान, मध्यम आणि मोठा। तर लहान गोळा पहिला लाटून घ्यायचा। अशा पद्धतीने 3 गोळे लाटून आपल्याला चपात्या बनवून घ्यायच्या। थोड्याशा जाड बनवायच्या, पातळ पण नाही, चपाती एवढ्या पातळ नाही करायच्या। तर सगळ्यात मोठा गोळा तो सगळ्यात शेवटी लाटून घ्यायचा। बघा, आता ह्यावर साठा लावायचं, अगदी हाताने व्यवस्थित पसरवून घ्यायचं, खूप नाही लावायचं, थोडं कमीच लावायचं, कारण नाहीतर ते नंतर बाहेर येतं। आता लावून झाल्यानंतर एकावर एक अशा 3 पोळ्या घालून असा साठा पूर्ण पोळीवर पसरवून घ्यायचा आणि त्याचा आपल्याला आता हा रोल वाळून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने त्याचा कडा मोडत असा दुमडत म्हणजे, आणि असा आपल्याला हा रोल वाळून घ्यायचा आहे। आणि ह्याचा आपल्याला असा रोलचा आपल्याला थोडेसे असे पेड्या एवढे आपल्याला पेड्याचा आकार होईल इतके आपल्याला त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। बघा, अशा पद्धतीने असे तुकडे करून घ्यायचे आहेत। आणि बघा, करण्याची पद्धत बघा, आता ही मी कशा पद्धतीने हे बनवते, अगदी नवशिक्या मुलींना पण येईल असं। दोन्ही कडा ह्याच्या दाबून घ्यायच्या, असं दोन्ही साईडनं वर खाली असं पकडून असं दाबून घ्यायचं। अशा पद्धतीने हे सगळे पीस केलेले आहेत ते सगळे मी असे बनवून घेते। बघा, आणि आता ह्याला लाटायची पण एक पद्धत आहे, ती पण तुम्हाला सांगते। बघा, हे सगळे एका पोळीचे एक रोल बनवला, त्याचे मी करून घेतले। आता आपण लाटूया, कशा पद्धतीने लाटायचं तेही बघा। अगदी जसा एक पेढा घ्यायचा तो ठेवायचा, पण ती उचलायची पद्धत पण वेगळी आहे। पेढा लाटायचा पातळ पुरी एवढा बघा, आणि आता ही उचलायची। बघा, खालची बाजू खाली आली पाहिजे, वरची बाजू मध्ये आली पाहिजे, अशा पद्धतीने हे उचलायचंय। तुम्ही लाटण्याच्या आधी तुम्ही तो पेढा कसाही ठेवला तरी चालेल कोणत्याही बाजूने, पण उचलताना आणि भरताना व्यवस्थित भरायचं। आता त्यावर सारण भरून अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं। छान अशी डिझाईन काढायची। बघा, अशा पद्धतीची अशी डिझाईन काढून अशी छान अशी ही करंजी आपली मस्त होऊन जाते। बघा,
किती छान अशी बघा, डिझाईन पण किती छान वाटते ना. अशा पद्धतीने मी आता सगळ्या बनवून घेतल्या. आणि आता एका साईडला मी तूप गरम करत ठेवलेलं आहे. तूप चेक करूया आपण. बघा बुडबुडे आले म्हणजे तूप गरम झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपण ह्या चकल्या सोडून करंज्या सोडून घ्यायच्या आणि मध्यम आचेवर सुरुवातीला सोडायच्या आणि मग मंद आचेवर ह्याला तळून घ्यायच्या. मंद टू लो अशी आचेवर तळून घ्यायच्या, मध्यम टू लो आचेवर. आणि बघा असं अलटत पलटत राहायचं म्हणजे व्यवस्थित ह्याला मस्त खारी सारखे ह्याला फड येतात, म्हणजे त्याला असे फड फुटले जातात. आणि बघा ह्या आता झालेल्या आहेत, अगदी असे सोनेरी झाल्या की काढून घ्यायच्या. एकदम सोनेरी नाही करायच्या, थोडासा सफेद रंग ठेवायचा. अशा पद्धतीने मी सगळ्या तळून घेते आणि छान अशा ह्या करंज्या होतात. गार झाल्या की मस्त अशा त्याला खारी सारखे फड फुटलेले असतात. बघा छान असे सगळ्या आपल्या करंज्या आता तळून झालेल्या आहेत. आणि बघा मी एक तुम्हाला तोडून दाखवते बघा. आणि मध्ये बघा अगदी खारी सारखे झालेले आहेत, अगदी खुसखुशीत. कशा वाटला व्हिडिओ मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.